भाजपचा हिंदुत्वाचा प्रखर चेहरा आणि आपल्या टीकेच्या बाणांचा गळ टाकत आपल्या गळाला लावणारे आणि विविध मुद्द्यांवरती विरोधकांना जाळ्यात पकडणारे नेते आज आपल्या सोबत आहेत। राज्याचे मत्स्योद्योग मंत्री आणि विकास मंत्री नितेश जी राणे, कारण बंदरांचा विकास देखील त्यांना करायचा आहे, त्याविषयी तर आपण बोलणार आहोतच। मात्र नितेश जी, तुमचं स्वागत आहे आजच्या क्रॉस फायर मध्ये। पहिला प्रश्न मला आपल्याला हा विचारायचा आहे की भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीतलं नाव असू दे किंवा थेटपणे यापूर्वी झालेला संघर्ष असू दे, लंडन पासून आल्यानंतर आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर विविध टप्प्यांवरती केलेला जो जनसंघर्ष आहे तो महाराष्ट्रानं आजपर्यंत पाहिला। प्रखर होत चाललेला आहात तुम्ही दिवसेंदिवस। मात्र हा थोडासा रिकॅप मला तुमच्या तोंडून ऐकायचा आहे। हा पूर्ण प्रवास विशालजी अतिशय मनापासून केलेला आहे। महाराष्ट्राची आणि या भूमीची सेवा प्रामाणिक पद्धतीने करण्याची इच्छा आणि त्याच्यामुळे झालेला हा पूर्ण प्रवास, वडिलांकडून मिळालेले विचार असो किंवा त्यांनी जे काही एक मोठं काम महाराष्ट्रासाठी उभं करून ठेवलेलं आहे ते पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून मी असो, निलेशजी असो किंवा आमच्यासारखे असंख्य विचारावर काम करणारे कार्यकर्ते आणि हिंदुत्व हेच राष्ट्रत्व स्वीकारून आज आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये काम करत असताना हिंदू समाजाला सुरक्षित ठेवणं आणि ज्या देशामध्ये 90% हिंदू राहत असतील त्यांचा विकास करणं, ह्या दृष्टिकोनातून हा माझा पूर्ण प्रवास आत्तापर्यंत सुरू आहे आणि पुढेही तो कडवटत होत जाणार, प्रखरच होत जाणार आणि जिथे जिथे अन्याय होत असेल तिथे तुम्हाला महाराष्ट्रासाठी आणि हिंदू समाजासाठी नितेश राणे त्यांच्या बाजूने उभं राहत असताना दिसणार। बरोबर आहे। मात्र भारतातली जर आपण